Sorry, one look for me, please. Thank you. सर आशीर्वाद धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हे सिनेमाचं नाव आहे आणि खूपच मोठ्या आणि खूपच सुंदर रिस्पॉन्स मिळाला आहे आम्हाला. 22 नोव्हेंबरला रिलीज झालेली आहे. मराठीला आपण अगोदर रिलीज केलं आहे. आता एका आठवड्यानंतर आपण फ्रायडेला हिंदीमध्ये पॅन इंडिया म्हणून इंडियन सिनेमा म्हणून आपण त्याला रिलीज करतो आहे मोठ्या लेवलवरती. आणि आय एम व्हेरी हॅपी की आज जिकडून आम्ही सुरू केलं होतं, कारण ह्याची शूटिंग सातारा, वाई, भोर त्याच या एरियामध्ये झालेलं. आणि माझी खूप इच्छा होती की महाराजांना आणि महाराणी साहेबांना आम्ही हे चित्रपट दाखवावा. आणि आज 1 वर्षानंतर तो एक स्वप्न पूर्ण झाला असं वाटतंय, कारण जिकडून सुरू केलेलं तिकडेच आज परत आम्ही आलो आहे. आणि आई तुळजाभवानीचं दर्शन पण घेतलं, जलमंदिरला आहेत. माझी खूप इच्छा होती महाराणी साहेबांना भेटायची. आज 1 वर्षानंतर ते पूर्ण झालं आहे. साताराची क्राऊडने पण आम्हाला खूप हेल्प केलं होतं, सपोर्ट केलं होतं 1 वर्षा अगोदर. आणि आज 1 वर्षानंतर येऊन मी त्यांना हा चित्रपट दाखवायला इकडे आलो आहे. तर सगळ्यांचा आशीर्वाद हवा. अरे खूप अडचणी आल्या. मेन म्हणजे आता महाराजांचं चरित्र ती एक खूप मोठी जबाबदारी आहे. आणि जेव्हा हा कॅरेक्टर मला मिळाला होता, सगळ्यात अगोदर हेच प्रश्न आला की आमच्या लहानपणामध्ये तर काही रेफरन्सेस नव्हते, हिस्ट्री बुक्समध्ये एकही धडा त्याच्यावरती काही डेडिकेटेड नव्हता. तर कुठून आता इन्फॉर्मेशन काढायची, तेच मोठा चॅलेंज अगोदर. तर खूप बुक्स होते. एक लाईफ अँड डेथ ऑफ छत्रपती संभाजी महाराज म्हणून एक पुस्तक आहे, ते मी वाचलं. आणि मग तुळापूर आणि वडूला आम्ही गेलो होतो, संगमेश्वर, रायगड आम्ही सगळे जाऊन आलो. आणि मग ती एक एनर्जी असते ना म्हणजे महाराजांची, ते एकदम एब्झॉर्ब केली, फील केली. आणि मग महाराजांना समर्पण केलं की बाबा एवढं मोठं चित्रपट असं करणं, ते आता जबाबदारी तुम्हीच करून घ्यावी आमच्याशी. तर हे एक खूप मोठं डिवाइन इंटरव्हेन्शन किंवा महाराजांचा असा आशीर्वाद मिळाला आहे, त्यामुळे हे शक्य झालं आहे. आणि अजून खूप फिजिकल चॅलेंजेस पण होते, जे तुम्ही चित्रपटमध्ये पाहणार तर तुम्हाला कळेल की काय एक्झॅक्टली घडलं होतं. कारण चेंडमध्ये तसा लुक होता, कोठडीचा लुक होता, त्याच्यामध्ये जे थोडंफार टॉर्चर अत्याचार झालेले ते सगळं त्या लेवलवर दाखवायला कमीत कमी 2-4 दिवस मीही उपाशी होतो. मी जेवलो नाही 2-4 दिवस, कारण माझे महाराज जर जेवले नसतील त्या काळामध्ये तर आपण कसं इकडे जेवण डाळ भात करून खाऊन आपण शॉट द्यायचा. तर फिजिकली, मेंटली आणि भूक पण खूप लागायची. पण आय थिंक आज जेव्हा मी चित्रपटमध्ये बघतो तेव्हा आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ व्हॉट हॅज कम आउट. चित्रपटामध्ये VFXवर खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला असं कळतं, काय नेमकं? हो, ते तर आहे. त्याबद्दल तर माझी डिरेक्टर सांगते. सर नमस्कार. नाही, आपण हाय टेक्निक आणि खूप मोठ्या लेवलला VFX केलं. सो आपण जे रेंडरिंग म्हणतो ते तो आउटसोर्स केलं आपण, चायना असो या लंडन असो. सो तुम्ही याच्यामध्ये टायगर फाईट बघा किंवा पहिल्यांदाच मला वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये आपण पहिल्यांदाच शिप फाईट दाखवतो, म्हणजे जंजिराचं युद्ध दाखवलं आपण. सो आजपर्यंत पाणी किंवा समुद्री युद्ध कोणीच दाखवलं नाही. सो त्यामुळेच ॲक्च्युली प्रोड्युसरांचं मी खूप आभार मानेन की त्यांनी ॲक्च्युली एवढं मोठं लिबर्टी दिली ॲक्च्युली हे सगळं शूट करायला. सो ॲक्च्युली सिनेमा बघितलं तुम्हालाही कळलं की किती मोठ्या लेवलला आम्ही सगळ्या गोष्टी केल्या. आणि हॅपीनेस ह्या गोष्टीचं आहे की ठाकूर सरला म्हणजे अनुप सरला आम्ही कास्टिंग केलं तर ठाकूर अनुप सिंग म्हणून. पण आज जेव्हा पब्लिकचं रिॲक्शन आहे की त्यांना ते ठाकूर अनुप सिंग दिसतच नाही, छत्रपती संभाजी महाराज दिसतात. सो ते आमच्यासाठी खूप एक मोठी गोष्ट आहे. एकाच दिवशी सगळीकडे रिलीज होणार. 22 तारखेला रिलीज झाली मराठीमध्ये आणि आता 29 तारखेला हिंदीमध्ये रिलीज करतो. सो हिंदी मराठी दोन्हीमध्ये रिलीज करतो. कोणी साहेब काय सांगायला, चित्रपटाचे कलाकार प्रमोशनसाठी इथं आलेले, दर्शन घ्यायला आले तिथं, काय सांगाल, काय भावना? जसं त्यांनी सांगितलं होतं की हे डिवाइन इंटरव्हेन्शन झालेलं आहे, तसं मला पण असं वाटतंय कोणी इतकं मोठं चित्रपट संभाजी महाराजवर केलं नाही आहे आणि करायची गरज होती. आणि आम्ही खूप खूप आभारी आहे की त्यांनी हिस्ट्री परत असं दाखवले की मुलांना कळतील आता. आणि त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहे. त्यांना खूप अभिनंदन. आणि आम्ही बघायला वाट पाहतो.